माझे नाव शीतल. माझे लग्न होऊन नुकताच 1 महिना झाला होता. 15 दिवस सासरी राहून मी परत माहेरी आले होते. माझ्या नवऱ्याशी मी दररोज फोनवर बोलायची. ते दिसायला अगदी सुंदर व गोड होते व स्वभावाने अगदी प्रेमळ होते. लग्नाच्या पहिल्या 15 दिवसात आमची एक आठवडाभर प्रेमाची भेट झाली होती. लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला सासरी गेल्यावर आपल्या नवऱ्याच्या आठवणी येतात, कारण एकटेपणाची सवय तुटते आणि नवऱ्याची साथ मिळत नसल्याने ती हळूहळू जाते. म्हणून दिवसातून 2-3 वेळा मी एकमेकांना प्रेमाने फोन करायचो. आज माझा नवरा मला घेण्यासाठी माझ्या माहेरी येणार होता. मला माहेरी येऊन 1 महिना झाला होता. 1 महिन्यानंतर नवऱ्याला भेटण्याची आतुरता माझ्या मनात अधिक वाटली. माझ्या घरात मी, माझी आई व माझा लहान भाऊ असे फक्त 3च लोक राहत होतो. माझ्या भावाचे नाव ओम होते. त्याचे वय 1 वर्ष होते. संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास माझ्या नवऱ्याचे आगमन आमच्या घरी झाले. माझ्या नवऱ्याला पाहून मी गालातल्या गालात हसू लागले. 1 महिन्यानंतर आमची फोनवर फक्त बोलचाल होत होती, पण आता त्यांना समोर पाहिल्यावर माझ्या मनात एक वेगळीच उत्कंठता निर्माण होऊ लागली. घरात मी आणि आई होतो. भाऊ ओम ट्युशनला गेला होता. माझ्या नवऱ्याचे नाव जीवन होते. ते सोफ्यावर बसले आणि त्यांच्यासाठी मी एक ग्लास पाणी आणले. किती दिवसांनी एकमेकांना समोर आलो होतो अशी दोघांनाही भावना होती. तेही माझ्याकडे एकटक नजरेने पाहत होते. मीही त्यांना समोर बसून निहाळत होते. आमची ही एकमेकांबद्दलची भेटण्याची आतुरता समोरासमोर बसून अधिकच वाढत होती. काही वेळात आईची विचारपूस झाल्यानंतर आई चहा करण्यासाठी किचनमध्ये गेली आणि मी त्यांच्या हातातील ग्लास घेण्यासाठी त्यांच्या जवळ गेले. त्यांच्या जवळ जाताच त्यांनी माझा हात हातात घेतला व हळुवारपणे त्यांचा दुसरा हात माझ्या कमरेभोवती फिरवला. त्यांच्या हाताचा स्पर्श मला एक वेगळीच ऊर्जा व तरंग देऊन गेला. असे वाटू लागले की आपण दोघांनी हातात त्यांचा चेहरा घ्यावा आणि ओठांवर ठेवावेत. पण अजून ती वेळ आली नव्हती. मी मनाला सावरत खाली ग्लास घेऊन किचनमध्ये गेले व चहाचे कप घेऊन त्यांच्याकडे परत आले. ते चहा पित असताना माझे लक्ष त्यांच्या ओठांवर होते. लग्नानंतरची मजा मी 1 आठवडाभर त्यांच्यासोबत घालवली होती. त्यांच्या त्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर त्यांना पाहून पुन्हा ताज्या झाल्या होत्या. काही वेळाने माझा भाऊ ओमही ट्युशनवरून घरी आला. मग मी त्याचा चहाचा कप घेऊन किचनमध्ये गेले आणि स्वयंपाकाची आणखी मी व आई पाहू लागली. आई म्हणाली, आता नॉर्मल जेवण बनवू. उद्या थोडे गोड जेवण आपण जेवणासाठी करू, कारण ते प्रवास करून दमले असतील. त्यांना बरे वाटेल. प्रवासाने ती दमले होते. सासरचे घर व माहेर यांच्यात 30 किलोमीटरचे अंतर होते. अर्ध्या तासानंतर जीवन व ओम हे फिरून घरी परतले होते. जीवन व ओम जेवणाला बसले. जीवनला मसालेदार भाज्या जेवायला आवडतात, म्हणून आईने मटर पनीर त्यांच्यासाठी बनवली होती आणि ती छान झाली होती. जीवन अगदी पोट भरून जेवली. त्यानंतर ते टीव्ही पाहण्यासाठी पुढच्या हॉलमध्ये बसले आणि मी व आई किचनमध्ये जेवायला बसले. ते मला समोर दिसतील अशा ठिकाणी मी बसले होते. मी जसे तोंडात घास टाकत होते तसे माझे लक्ष जीवनकडे होते. अधूनमधून जीवनही माझ्याकडे एकटक पाहू लागला होता. त्यांची प्रेमळ नजर मला अजून गहिवरात नेऊन सोडत होती. आम्ही दोघांच्याही मनात एकच उत्कंठा निर्माण होऊ लागली होती. एवढ्या महिन्यानंतरची जी दूरी होती ती जवळी कधी होईल याची वाट आम्ही दोघे पाहू लागलो होतो. जीवन व ओम यांच्या झोपण्याची व्यवस्था पुढच्या हॉलमध्ये केली होती आणि मी व आई बेडरूममध्ये झोपायचो. काही वेळ टीव्ही पाहिल्यानंतर ओमला झोप लागली होती. जीवन अजूनही मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. मलाही आईजवळ झोप लागत नव्हती. मी फक्त जीवनच्या भेटीची वाट पाहत होतो. रात्रीचा 1 कॉल वाजला. आईही झोपली होती. मला अजूनही झोप लागत नव्हती. मी हळूच उठून रूम बाहेर आले आणि हॉलमध्ये जीवन काय करत आहे ते पाहू लागले. जीवन अजूनही मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता आणि शेजारी ओम झोपला होता. रूममध्ये सर्वत्र अंधार होता. फक्त जीवनच्या मोबाईलच्या उजेडात त्यांचा चेहरा मला दिसू लागला. हळूहळू
आवाज न करता मी जीवनच्या पायाला कुरकुरल्या केल्या. असे वाटले की त्यांच्या पायांवर उंदीर गेला असावा. म्हणून ते पटकन उठले. मी त्यांना पाहून हसू लागले. मोबाईलचा उजेड त्यांनी माझ्या चेहऱ्यावर केला. मी तोंडावर बोट ठेवून त्याला सांगू लागले, आवाज करू नकोस. इतके दिवसांची तमा आमच्या दोघांमधली आता संपणार होती. जीवननेही आपला मोबाईल बंद केला. हळूच आम्ही त्या ठिकाणावरून उठून दुसऱ्या रूममध्ये गेलो. माझ्या घरातली दुसरी खोली स्टोअर रूम सारखी होती, म्हणून त्या ठिकाणी आम्ही दोघांना फार अडचण वाटू लागली. म्हणून आम्ही परत ज्या ठिकाणी जीवन झोपला होता त्या ठिकाणी आलो. ओम अजूनही झोपेत होता. इतक्या महिन्याची झालेली प्रतीक्षा आता प्रेमात बदलत होती. ही वेळ त्याला व मला वाया घालवायची नव्हती. रूममध्ये चालू असलेला पंखाही मी बंद केला. जीवनने माझा चेहरा दोन्ही हातांनी हातात घेतला. हळूहळू माझे ओठ आता त्यांच्या ओठांना जोडले गेले. मला त्यांच्या मनावर, त्यांच्या मायेवरची सत्ता राहिली नव्हती. मी लगेच आपले ओठ जीवनच्या ओठांवर ठेवले. माझ्या ओठांचा स्पर्श त्यांच्या ओठांना झाला. एक वेगळा तरंग माझ्या मनात निर्माण होऊन लागला. काही वेळ आम्ही एकमेकांना मिठीत भरून प्रेम करू लागलो. हळूहळू जीवनचे हातही माझ्यावर फिरू लागले. हा सर्व प्रसंग अत्यंत प्रेमळ, सौम्य आणि भावनिक होता. त्यात केवळ एकमेकांना समजून घेण्याची, जवळ करण्याची ऊब होती. काही वेळाने मन भरून प्रेम केल्यावर आम्ही आमचे शरीर बाजूला ठेवून एकमेकांच्या कुशीत विसावलो. दोघेही भावनिकदृष्ट्या चिंब झालो होतो. तब्बल 30 मिनिटे आम्ही एकमेकांसाठी शांत, समाधानी स्थितीत घालवली. काही वेळ मी जीवनसोबतच त्या ठिकाणी झोपले. नंतर त्या ठिकाणाहून उठून मी आई शेजारी जाऊन झोपले. इतक्या दिवसानंतर आज मला गाढ झोप लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडी उशिरा उठले. आज माझा चेहरा अगदी ताजा व फ्रेश दिसत होता. मी जीवनला पाहण्यासाठी पुढच्या हॉलमध्ये गेले. जीवन अजूनही झोपला होता आणि ओम कॉलेजला जाण्यासाठी तयार झाला होता. त्यानंतर मी किचनमध्ये गेले. आई काय करते आहे हे पाहण्यासाठी. तेव्हा आई माझ्याकडे पाहून म्हणाली, शीतल, आज फार आनंदित दिसतेस. नवरा आला आहे म्हणून फार आनंद झाला आहे वाटतं तुला. आई म्हणाली, नाही ग, वेगळी गोष्ट आहे. काही दिवसांनी जर एखादी गोष्ट हवी असेल, ती जर एकाच वेळी मिळते तेव्हा तिचा आनंद वेगळाच असतो. म्हणून आज फार मस्त वाटत आहे, आळस देत आईला सांगू लागली. त्यावर आई म्हणाली, लवकर तयार हो, जाऊ, बापू उठतील हो. मी म्हणाली, आई मी जाते. तयार होण्यासाठी मी निघाले. काही वेळाने जीवनही झोपेतून उठली. मी त्यांना फ्रेश होण्यासाठी सांगितले. तेव्हा जीवन बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेले. मी त्यांच्यासाठी गरम पाणी व टॉवेल घेऊन बाथरूमकडे निघाले. बादलीत पाणी टाकून झाल्यावर जीवनने माझा हात ओढून मला बाथरूममध्ये नेले. त्या ठिकाणी मी एकमेकांसोबत पुन्हा भरभरून प्रेम करू लागलो. जीवनच्या हाताचा स्पर्श माझ्या अंगाला होता. माझ्या मनात, शरीरात एक वेगळाच तरंग निर्माण व्हायचा. मला त्यांच्या सहवासाची उत्कंठा निर्माण व्हायची. जीवन माझ्यावर भरभरून प्रेम करायचा. मला कोणत्याही गोष्टीची कमी ते जाणू देत नसत, म्हणून मीही त्यांच्या विरुद्ध वागत नसे. त्यांना जे आवडते ते मी त्यांच्यासाठी नेहमी करायला तयार असे. आज मी व आईने मिळून जीवनसाठी बासुंदी पुरीचे जेवण दुपारच्या वेळेस ठेवले होते. जीवनला बासुंदी खूप आवडते म्हणून आईला मी आग्रह केला होता. जीवनने दुपारचे जेवण करून खूप छान आराम केला. आई जागी होती म्हणून मला दुपारच्या वेळेस जीवनसोबत वेळ घालवायला आला नाही. 2 दिवसांनी मलाही माझ्या सासरी परत जायचे होते, पण जोपर्यंत जीवन इथे होता तोपर्यंत आम्हा दोघांनाही एकमेकांची संधी सोडायची नव्हती. संध्याकाळी ओम घरी आल्यावर जीवन त्याला बाहेर फिरायला नेले. काही वेळाने आमच्या शिवारावर असलेले शेत दाखवण्यासाठी तिकडे फिरायला गेले. रात्रीच्या वेळेस मी व आईने मिळून हलके जेवण बनवले होते, कारण दुपारी थोडे जड जेवण झाले होते, म्हणून आरात तिखट खिचडी करून जेवण केले. त्यानंतर आपापली जागा टाकून आम्ही झोपलो. जीवन कालप्रमाणे पुढच्या हॉलमध्ये ओम सोबत झोपला होता आणि बेडरूममध्ये आईसोबत मी झोपले होते. दुपारी माझी झोप झाली नसल्याने मला रात्री झोप लागली. इकडे जीवन अजूनही मोबाईलमध्ये व्यस्तच होता. रात्रीचे 2 वाजले होते. जीवन अजूनही माझी वाट पाहत होता, पण मी बाहेर झोपी गेले होते.
जीवन हळव्या पावलाने आमच्या बेडरूममध्ये आले. रूममध्ये सर्वत्र अंधार होता. त्याला वाटले की बेडरूमच्या एका कोपऱ्यात मी झोपले असावे, म्हणून माझ्या शेजारी जीवन आले. पण त्यांना ठिकाणी मी नसून माझी आई होती. जीवन अशा माझ्यासोबत प्रेमाने वागायचा, तसेच तो आईसोबत करू लागला. अंधारामुळे गैरसमज झाला. आईने मात्र आवाज न करता त्याला प्रेमळ स्पर्शाला शांतपणे स्वीकारले. माझ्या वडिलांना जाऊन बरीच वर्ष झाली होती. आईला त्या गोष्टी कधीतरी हवेशा वाटत असाव्यात, पण जीवनला आणि माझ्या आईमध्ये काही साम्य वाटले नाही का? तो उशाच्या भरात मला समजून आईवर भरभरून प्रेम करू लागला. आईही त्याच्या प्रेमाचा आनंद घेऊ लागली. हा सर्व प्रसंग केवळ गैरसमजावर आधारित होता. त्यात कोणतीही जाणीवपूर्वक चूक नव्हती. काही वेळाने दोघे शांत झाली आणि आपापल्या जागेवर झोपले. सकाळी मी लवकर उठले होते तेव्हा आई गाढ झोपेत होती. मी आईला उठवले. आई उठ, 7:30 वाजले. आईने लगबगीने कपडे बदलून काही मिनिटांनी बाथरूममधून तयार होऊन बाहेर पडली. नंतर मीही फ्रेश होऊन बाहेर आले. त्यानंतर 7:30 वाजता मी जीवनला उठवले. त्यांच्या जवळ गेली. जीवन उठ. मी त्यांना फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाण्यास सांगितले तेव्हा जीवन मनातल्या मनात म्हणाला, अगं आज लवकर उठवलेस तू, अजून 8च वाजले आहे. जीवनने घड्याळ पाहून म्हणाला, अरे बापरे, आज तर मला फार उशीर झाला. त्यावर शीतल म्हणाली, आज घरात सर्व उशिरा का उठले असावे? काल रात्री उशिरा झोपले होते का तुम्ही? जीवन म्हणाला, नाही. आपण जसे दिवसभर झोपलो तसे. मग काल रात्री तुम्हाला फार गाढ झोप लागली होती. मी गाढ वाटते होते. हे काय नवीन कारण धरलेस? अगं रात्री मी तुमच्या रूममध्ये आलो. रूममध्ये अंधार होता आणि पलंगाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात झोपली होतीस ना शीतल? त्यावर शीतल म्हणाली, नाही, मी तर पलंगाच्या उजव्या बाजूला झोपले होते. डाव्या बाजूला कोण होते? मग जीवन म्हणाला, डाव्या बाजूला काय झाले? अरे प्रॉब्लेम झाला का? अगं नाही, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मला वाटले तू पलंगाच्या डाव्या बाजूला आहेस म्हणून मी रात्री तुझ्याजवळ आलो होतो. पण आता तू सांगतेस की मी त्या ठिकाणी नव्हते, तर मग त्या ठिकाणी तुझी आई होती. त्यावर शीतल म्हणाली, तू काही केलेस तर नाही ना? जीवनने उत्तर दिले, मी ते सर्व केलेस जे तू माझ्याकडून करून घेतेस. शीतलने लगेच तोंडाला हात लावला आणि ती जीवनच्या पाठीवर मारू लागली. हे काय केलेस रे जीवन? तू एकदा मला उठवायला हवे होतेस. अगं पण तुझ्या आईनेही मला नको म्हणून येऊ का? मला वाटले की त्यांनाही तेच हवे होते. जीवनने मुकाट्याने तोंड खाली घातले. तो बाथरूममध्ये आंघोळ करायला गेला आणि मी किचनकडे आईला पाहण्यासाठी आले. आईचा चेहरा अगदी आनंदी दिसत होता. सकाळी उशिरा उठली होती. इतक्या वर्षानंतर वडिलांची कमतरता तिला माझ्या नवऱ्याकडून पूर्ण करता आली होती. अशा प्रकारचे जीवन मला समजून त्याच्या सासूशी प्रेमाची रात्र घालवली होती. मी किचनमध्ये आईकडे पाहताच तिने लगेच डोळे वेगळे केले. तिच्या डोळ्यावर समाधानाची हलकीशी रेषा होती. मी काही बोलण्याच्या आतच ती म्हणाली, शीतल, तू अजून तयार झाली नाहीस, जा लवकर जा. जीवनला नाश्ता करायचा आहे. तिच्या आवाजात काही वेगळा संयम होता. मी काही बोलू न देता तिने मला हाकलून दिले. माझ्या मनात हजारो प्रश्न होते. राग होता, संताप होता, पण त्याचबरोबर एक विचित्र करुणाही होती. आईने आयुष्यभर जी उणीव सोसली ती कदाचित काल रात्रीच्या या प्रसंगाने हलकी झाली. पण हे जे झाले ते बरोबर होते का? मी मनातल्या मनात हरवले. जीवन बाथरूममधून बाहेर आला. त्याचा चेहरा पाहून माझा राग पुन्हा उफाळला. तो माझ्याकडे पाहताच त्याचे डोळे जमिनीवर स्थिरावले. तो शब्द न बोलता थेट हॉलमध्ये गेला. ओम अजूनही कॉलेजला निघाला नव्हता. त्याने आवर्जून विचारले, ताई, जावईजींना काय वाटले? उठायला उशीर झाला ना? मी काही उत्तर देईल तोच जीवन म्हणाला, हो, बराच उशीर झाला. काल रात्री उशिरा झोप लागली. त्याचा आवाज ऐकून मी थोडी हिलपाटून नाश्ता झाल्यावर ओम कॉलेजला निघून गेला. आई म्हणाली, शीतल, तू जीवन सोबत घरी जाण्याची तयारी कर, मी स्वयंपाकात आहे. मी हॉलमध्ये आले. जीवन खिडकीपाशी उभा होता. त्याने माझ्याकडे पाहिले. शीतल, मला फार वाईट वाटते. मी काय बोलावे ते सुचत नाही, पण तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशी माझे
चूक झाली. अंधार होता. मला वाटले तू आहेस. पण तुझ्या आईने त्याचा आवाज खोकला. मी त्याच्याकडे पाहिले. जीवन, आता जे झाले ते झाले. पण पुढे काय? आपण जशाच्या तशा राहू शकतो का? आईबद्दल मनातलं काही बाळगून राहशील का? जीवनने डोके हलवले. नाही, मी तिच्याकडे कधीही तशा नजरेने पाहिले नाही. पण कालची घटना मी विसरू शकेन. तिला कसे तोंड द्यायचे मी काही बोलणार तोच आई स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिने दोघांकडे पाहिले. काय गप्पा मारताय? तिच्या चेहऱ्यावर काही वेगळे नव्हते. ती जीवनकडे वळली. जीवन, तुला गोड जेवायचे होते ना? मी बासुंदी करते. तू आज परत जाणार आहेस ना? मग जेवूनच जा. जीवन गडबडून म्हणाला, हो आई. त्याने आई शब्द जणू काही विशेष आग्रहाने उच्चारला. आईच्या ओठावर हसू खेळले, पण ती काही बोलली नाही. मी मात्र तिच्या डोळ्यात पाहिले. ते डोळे जणू काही सांगत होते, हे सगळे संपले, पुढे वाटचाल करायची आहे. दुपारचे जेवण झाल्यावर जीवनने आपली बॅग भरली. आईने त्याला जवळ बोलावून हातात काही पैसे दिले. हे घे, तुझ्या आईसाठी गोडायचे सांग. मी लवकरच भेटायला येईल. जीवनने ते हातात घेतले. आई, तुम्ही अशी का? आम्हाला काही लागत नाही. आई म्हणाली, असली मुलगा झालास तर माझाही हक्क आहे. चल, शीतल तुझ्यासोबत येईल. गाडीत बसताना मी मागे वळून पाहिले. आई उंबरठ्यावर उभी होती. तिच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती. जीवनने गाडी सुरू केली. थोड्या अंतरावर गेल्यावर तो म्हणाला, शीतल, मला तुझी माफी हवी. पण एक गोष्ट सांग, तुझी आई ती खरोखर आनंदी आहे ना? काल रात्री तिला जे हवे होते ते मिळाले असेल का? मी तिच्याकडे कधीही तसे पाहिले नाही. पण ती त्या रात्री काहीच बोलली नाही, शांत राहिली. म्हणजे तिला ते हवे होते का? मी एक क्षण शांत बसून म्हणाली, जीवन, मी आईला विचारले नाही. पण तिने आज सकाळी जसा व्यवहार केला तसा तो फार सहज होता. कदाचित तिला त्या एका रात्रीची वर्षाची जाणीव उभरून निघाली असेल. पण आपण तिच्याशी पूर्वीसारखीच वागायचे या गोष्टीचा कधीही उल्लेख करायचा नाही. तिनेही तसाच केला. जीवनने होकार दिला. पुढचा प्रवास मौनात गेला. सासरी पोहोचल्यावर सासू सासऱ्यांनी आमचे स्वागत केले. सगळे पूर्ववत सुरू झाले. पण त्या रात्रीची घटना आमच्या तिघांच्याही मनात कोणतरी हलक्या हाताने रेखाटलेल्या चित्रासारखी राहिली. ती कधी शब्दात उमटली नाही. फक्त दर महिन्याला मी माहेरी जाताना जीवन मला सोडायला यायचं. आईच्या हातात काहीतरी देऊन जायचा. आई त्याला माझा मुलगा म्हणायची आणि त्याच्या पाठीवर हात ठेवून आशीर्वाद द्यायची. एके दिवशी संध्याकाळी आई फोनवर म्हणाली, शीतल, तुला माहिती आहे का, मी आता त्या रात्रीला आभार मानते. तो प्रसंग नसता तर मी आयुष्यभर त्या उणिवेसाठी कोणाला तरी दोष देत राहिले असते. पण त्या रात्रीनंतर मला समजले, मी अजूनही जगू शकते. आणि तुझा जीवन माझ्यासाठी फक्त जावाई नाही तर खरोखर मुलगा आहे. तिच्या आवाजात मी काही बोलले ना. तोच जीवन मागून येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, आई सांग, ती काळजी करू नकोस, आम्ही तिच्यासाठी नेहमीच आहोत. ही घटना आमच्या आयुष्यातील एक अध्याय ठरली. ती कधी उघडा झाली नाही, पण त्याने आमच्यातील नाती अधिक घट्ट केली. आईच्या आयुष्यातील तो एकटेपणा त्या रात्रीनंतर हलका झाला आणि जीवनने मला दिलेला शब्द पाळला. तो आईकडे पूर्वीसारखाच आदराने पाहत राहिला. पण त्यात आता स्वतःची एक अशी ओढ होती आणि मी दोघांमध्ये सेतू बनून राहिले. कारण प्रेम हे फक्त एका रात्रीचे नसते तर आयुष्यभराच्या समजूतदारपणाची असते. सुरुवातीला तो प्रसंग जसा घडला तसा तो आपण तिघांनी कधीही बोलून दाखवला नाही. पण त्याने आमच्या नात्यातील एक नवी पैठण निर्माण केली. जीवन आल्यावर माझ्या माहेरी येताना आईसाठी काही ना काही आणायचा. तिला आवडणाऱ्या बांगड्या, गरम गरम पोळ्याची डबल रोटी, कधी तिच्या आवडीचे पुस्तक. आई त्याच्यासाठी खास मटर पनीर बासुंदी करून ठेवायची. मी बघत राहिले. ते दोघे जण एकमेकांशी बोलताना कधीही त्या रात्रीचा उल्लेख करत नसत. पण त्यांच्यातला संवाद आता पूर्वीपेक्षा जास्त सहज झाला होता. माझ्या लग्नाला 6 महिने झाले. माझी सासरची माणसेही माझ्यावर प्रेम करायची.
सासूबाईंनी एकदा मला हळूच विचारले, शीतल, तुझी आई एकटीच राहते ना? तिला कधी एकटेपणा जाणवत नाही ना? मी म्हणाले, तिला सवय झाली आहे, पण आता मी जीवनसोबत नेहमीच भेटायला जाते. सासूबाई म्हणाल्या, बरं, पण जर तिला कधी मनाशी बोलायचे असेल तर माझ्याशी बोलू शकते. त्या दिवसापासून माझी आई व माझी सासू यांच्यातही फोनवर गप्पा रंगू लागल्या. दिवाळी आली. यंदा मी नवरी म्हणून पहिली दिवाळी साजरी करणार होती, पण माझ्या मनात आईची चिंता होती. जीवनने माझे मन वाचले. शीतल, आईला एकटीला सोडून आपण दिवाळीत मजा करू शकत नाही. तू सांग, आईला एकटे बोलवायचे का? मी हळूच म्हणाली. पण सासूबाईंना काय वाटेल? जीवन असला, माझी आई खूप समजूतदार आहे. मी तिला सांगतो. सासूबाईंनी केवळ होकार दिला नाही तर उत्साहाने म्हणाल्या, अगं, किती दिवस झाले तिला एकटे राहून. आता येऊ दे इकडे, आपण सर्वांनी मिळून दिवाळी साजरी करू. आईला फोन केला तेव्हा ती सुरुवातीला नम्रपणे नकार देत होती, पण जीवनने फोन घेऊन आग्रह केला, आई, तुम्ही नाही आलात तर शीतलची दिवाळी अधुरी राहील आणि माझीही. आईचा आवाज थोडा भरला आला. ती म्हणाली, बरं, दिवाळीत आई आमच्या सासरी आली. सासूबाईंनी तिचे अगदी मनपूर्वक स्वागत केले. दोघी एकमेकींशी गप्पा मारत बसल्या. स्वयंपाक केला, फराळ केला. जीवन आईला नेऊन शहरातल्या त्या सर्व मोठ्या दुकानात फिरवून आणली. तिला नवीन साडी, दागिने घेऊन दिले. आई त्या दिवशी खूप खुश होती. रात्री सगळे झोपल्यावर मी आणि आई बाल्कनीत बसलो. तिने माझा हात हातात घेतला. शीतल, तू खूप भाग्यवान आहेस. जीवनसारखा तुला नवरा मिळाला. सासरची माणसेही प्रेमळ आहेत. मी विचारली, आई, तू खुश आहेस ना? तिने माझ्या डोळ्यात पाहिले. हो ग, आता मी खरोखर खुश आहे. त्या रात्रीची ती गोष्ट मला पुन्हा जगायला शिकवून गेली. तुझ्या वडिलांना गेल्यावर मी आयुष्य थांबून बसले होते, पण ती घटना नसती तर कदाचित माझ्या मनातली ती उणीव बंदिबस्त करून राहिली असती. तुझ्या जीवनने माझ्यातली बाई पुन्हा जिवंत केली आणि आता सासूबाई, तुझ्या सासूने मला आपल्या घरचे केले. मी कधी एकटी नाही हे मला जाणवले. माझ्या डोळ्यात पाणी आले. आईला मिठी मारताना मी म्हणाली, आई, तू कधीच एकटी नाहीस. आम्ही सगळे तुझ्यासाठी आहोत. दिवाळी संपली आणि आई परत गेली, पण आता ती सहज येऊ लागली. सासूबाईंनी तिला एक खोलीही कायमसाठी तयार करून ठेवली. आता ही तुझे घरच आहे, अशा त्या म्हणाल्या. काही महिन्यांनी मी गरोदर राहिल्याचे समजले. घरात आनंदाचे वातावरण होते. जीवन माझ्यापेक्षा जास्त काळजी करायचा. आईच्या कानावर ही बातमी गेली तशी ती लगेच धावत आली. तिने सासूबाईंना सांगितले, मी काही दिवस इथेच राहते. शीतलची काळजी घ्यायची. सासूबाईने आनंदाने मान डोलावली. त्या 9 महिन्यात आई आणि सासू यांची जोडी खूपच जमली. दोघी मिळून मिसळून माझी काळजी घ्यायच्या. जीवन रात्री उशिरा ऑफिसमधून आला तरी प्रथम मला विचारायचा, कसे आहे, काही लागते का? मी त्याला आईजवळ झोपलेली पाहून हसायची. प्रसूतीची वेळ जवळ आली. मला एका पाठी प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. जीवन घाबरून गेला, पण आई आणि सासूबाईंनी शांतपणे सगळी व्यवस्था केली. हॉस्पिटलमध्ये मुलगी झाल्याचे समजताच जीवनच्या डोळ्यात पाणी आले. त्याने माझा हात घट्ट पकडला. शीतल, तू खूप मोठी आहेस. मी असले, आता आपण तिघे आहोत. घरी आल्यावर मुलीचे नाव ठेवण्याचा विषय निघाला. जीवन म्हणाला, तुझ्या आईचे नाव असावे. मी आचार्याने त्यांच्याकडे पाहिले. तो म्हणाला, आईने जे मला दिले ते मी विसरू शकत नाही. तिने मला माझ्यातली ममता ओळखायला शिकवले. म्हणून या मुलीचे नाव स्वाती ठेव. तुझ्या आईचे नाव आहे ना. माझ्या डोळ्यात पाणी आले. मी होकार दिला. आईला जेव्हा समजले तेव्हा ती रडली. तिने स्वातीच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, तू मला जे दिसेल ते मी आयुष्यभर विसरणार नाही. जीवन तिच्या पाया पडला. आई, तूही मला जे दिलेस ते मी विसरणार नाही. ते दोघे एकमेकांकडे पाहत होते आणि मी बाजूला उभे होते. त्या क्षणी मला खरोखर वाटले की प्रेमाला कधीही व्याख्या गरजेची नसते. ते फक्त नात्याची फूल बांधत राहत. स्वाती आता 2 वर्षाची झाली आहे. तिचे डोळे जीवनसारखे आहेत, हसू माझ्यासारखे.
आई आता बहुतेक वेळा माझ्याच घरी असते. सासूबाईंना तिला भाऊजी म्हणून हाक मारायला सुरुवात केली. दोघी एकमेकींच्या सोबतीने इतक्या रमल्या की मी आणि जीवन कधी कधी गप्प बसून त्यांच्याकडे पाहतो. जीवन एकदा म्हणाला, शीतल, आपल्याला 2 आई मिळाल्या, हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. त्या रात्रीचा प्रसंग आमच्यासाठी फक्त एक स्मृती ठरला. त्याला कधी शब्द दिले नाही, पण त्याने आमच्या आयुष्यातला एकटेपणा हरवला. कधी कधी मी विचार करते, जर त्या रात्री जीवन मला समजून माझ्याजवळ आला नसता किंवा आईने तो प्रसंग स्वीकारला नसता तर कदाचित सगळे वेगळे झाले असते. पण जे झाले ते चांगल्यासाठी झाले. कारण प्रेम फक्त एका व्यक्तीपुरते मर्यादित नसते, ते सगळ्या नात्यांना समृद्ध करते. आज स्वाती आईच्या मांडीवर बसून गप्पा मारते आहे. जीवन ऑफिसला गेला आहे. सासूबाई स्वयंपाक घरात आहेत. मी हॉलमध्ये बसून हे सगळे पाहते. आई मला हाक मारते, शीतल, ग स्वाती, तुझ्याशी बोलायची आहे. मी हसत त्यांच्याकडे जाते. हेच माझे आयुष्य आहे. सगळ्यांच्या प्रेमाने विणलेले, शब्दात न बोललेले पण हृदयात घट्ट रुतलेल्या गोष्टींनी समृद्ध झालेले. स्वातीची आता 4 वर्षे झाली. तिची बडबड, तिचे प्रश्न, तिची धावपळ यामुळे घरात सगळीकडे गजबटा असायचा. सासूबाई आणि आई या दोघीही तिच्यात रमून गेल्या होत्या. जीवन म्हणायचा, या घरात आता माझे मन स्थान 5वे झाले आहे. पहिला नंबर स्वातीचा, मग शीतल, मग दोन्ही आई, मग शेवटी मी. मी हसून म्हणायचे, तुला कळले ते बरे झाले. पण आयुष्यात सगळे सुरक्षित असे कधी चालते का? एक दिवस सकाळी आई अचानक उठली नाही. मी हॉलमध्ये गेले तर ती डोक्यावर सोफ्यावर डोळे मिटून बसली होती. चेहऱ्यावर विजेच्या रेषा होता. आई, काय झाले? मी कापऱ्या आवाजात विचारले. तिने हसण्याचा प्रयत्न केला. काही नाही ग, जरा चक्कर आली. उठते. पण ती उठताना पुन्हा बसली. जीवनने लगेच डॉक्टरांकडे नेण्याची तयारी केली. तपासणीत समजले की आईच्या ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे आणि हृदयाशी संबंधित काही तपासण्या करायच्या आहेत. डॉक्टर म्हणाले, सध्या धोका नाही, पण तिला एकटे सोडून ठेवू नका आणि तणाव नको. आईला घरी आणल्यावर ती नेहमीपेक्षा शांत होती. जीवन तिच्या जवळ बसला. आई, आता तुम्ही कायम इथे राहणार, मागे जाऊ नका. आई म्हणाली, बाळा, मी तुमच्यावर ओझे नको. जीवनने तिचा हात हातात घट्ट पकडला. तुम्ही ओझे नाही, आमची लक्ष्मी आहात. त्या दिवसापासून आई कायमची आमच्याकडे राहायला लागली. सासूबाईंनी तिच्यासाठी स्वतंत्र खोली तर केलीच होती, पण आता तिला विश्रांती मिळावी म्हणून सगळ्यांनी तिची काळजी घ्यायला सुरुवात केली. दोघींच्या नात्यात अजून गोडवा आला. एके दिवशी संध्याकाळी आई बाल्कनीत बसून दूर कुठेतरी पाहत होती. मी तिच्याजवळ गेले. आई, काय विचार करतेस? तिने हळूहळू सांगितले, शीतल, तुझ्या वडिलांना गेलेला आता 12 वर्ष झाली. त्या दिवसापासून मी जगणे थांबून बसले होते. पण त्या रात्री जीवनच्या त्या भोळ्या चुकीने मला माझे अस्तित्व जाणवले. मी एक बाई आहे, मला हवेही असे वाटणारे साहजिक आहे. तो प्रसंग मी कधी विसरू शकणार नाही, पण तो माझ्यासाठी कधी अपराध नव्हता, तो एक उपचार होता. तिचे बोलणे ऐकून मी गप्प बसले. तिने पुढे सांगितले, आता स्वाती मोठी होती, मला सगळे शिकवायचे आहे. पण ही गोष्ट तिला कधी सांगू नकोस. ती फक्त आपल्या आयुष्यापुरतीच राहू दे. जीवनला सांग, मी त्याची कायम ऋणी आहे. त्या रात्री मी जीवनला हे सगळे सांगितले. तो बराच वेळ गप्प होता. मग म्हणाला, शीतल, मला त्या रात्रीची लाज वाटायची, पण आता वाटते की ती लाज नव्हती, ती एक देणगी होती. आईने तसे स्वीकारले नसते तर मी कधीच माफ करू शकलो नसतो. पण तिने मला माफीची गरजच ठेवली नाही. तिने मला मुलगा बनवले.